महत्त्वाची बातमी, राजमुंद्रीवरून निघालेली 15,000 झाडं नाशकात पोहोचलेली आहेत। पहिल्या टप्प्यातील एक मोठा कंटेनर नाशिकमध्ये सीमेवर दाखल झालेला आहे। गिरीश महाजन यांनी राजमुंद्री इथं जाऊन स्वतः ही 15,000 देशी झाडं निवडलेली आहेत। उद्यापासून या वृक्ष लागवडीला सुरुवात होतीये। शहराच्या वेगवेगळ्या भागात ही वृक्ष लागवड होणार आहे। वड, पिंपळ, निंब, जांभूळ यांची ही लागवड असेल। आधी 15,000 झाडांचं वृक्षारोपण होईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, आता या ठिकाणी वृक्ष लागवड उद्यापासून होणार असली तरी आता या ठिकाणी कंटेनर दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। तपोवनाचा मुद्दा एकीकडे तापत असताना दुसरीकडे हैदराबादहून वृक्ष नाशकात पोहोचतायत। अगदी खरं आहे लागू, आपण जर बघितलं असेल तर हैदराबादच्या राजमुंद्री येथून 15,000 जे वृक्ष आहेत ते या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। त्याच्या पहिल्या टप्प्यातलं जे कंटेनर आहे ते नाशिकमध्ये या ठिकाणी दाखल झालेलं आहे। या कंटेनरमध्ये खरं तर सगळे देशी प्रजातीचे जे वृक्ष आहे ते आहे। यामध्ये वड असेल, पिंपळ असेल, जांभूळ असेल, असे विविध प्रजातीचे जे वृक्ष आहेत ते या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। खरं तर ही वृक्ष लागवड जी आहे ती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर सोमवारपासून करण्यात येणार आहे। आपल्या सोबत या ठिकाणी गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक आहे, आपण त्यांना विचारा। संदीप भाऊ, काय सांगणार? खरं तर वृक्ष आणण्यात येते मोठ्या प्रमाणात, 15,000 वृक्ष आहे। कशा प्रकारचे हे वृक्ष असेल आणि त्याचा कसा नाशिककरांना फायदा होणार? नाशिककरांचा ग्रीन बेल्ट हा एका नव्या उच्चांकावर जावा असा मानस मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबांचा आहे आणि त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आता सोमवारपासून सुरू होणार आहे। त्यासाठी हैदराबाद येथून 10 ते 15 फूट उंचीची झाडे आपल्या नाशिकमध्ये आज दाखल झालेली आहेत। असून पुढील ट्रक आता येत्या काळात दाखल होतील आणि या वृक्ष लागवडीसाठी नाशिकमध्ये महानगरपालिका प्रशासनासोबत विविध सामाजिक संस्था देखील यामध्ये सहभागी होणार आहेत। त्यांनी देखील याच्यामध्ये सहभाग घेण्याची उत्सुकता दाखवलेली आहे। त्यामुळे येत्या काळात नाशिकच्या विविध शहराच्या भागांमध्ये वृक्षारोपण होणार आहे। कुठल्या प्रजातीचे हे वृक्ष आहे आणि याचा कसा नाशिककरांना फायदा होणार? सर्व ही आपल्या देशी प्रजातीची जास्तीत जास्त झाडं यामध्ये आहेत। देशी म्हणजे पिंपळ आहे, वड आहे, निंब आहे, चिंच आहेत, कदंब आहेत, आंबा आहेत, जांभूळ आहेत, अशा वेगवेगळ्या प्रजातीची झाडं आहेत जेणेकरून याच्यामध्ये पक्ष्यांना, सगळ्या शहरातील वातावरणाला याचा उपयोग होईल अशा पद्धतीचे हे झाडं आहेत। पहिल्या टप्प्यातले कंटेनर आज दाखल झालेले आहे। उर्वरित कंटेनर कधीपर्यंत दाखल होतील आणि शहरातल्या कुठल्या कुठल्या भागात हे वृक्ष लागवड करण्यात येणार? वृक्षप्रेमींच्या सहभागातून ही वृक्ष लागवड करण्याचा उद्देश आहे आणि वृक्षप्रेमींच्या माध्यमातून काल आम्ही जागा बघितल्यात तर त्यांनी नदीच्या किनाऱ्यावरती जास्तीत जास्त वृक्षारोपण व्हावं, म्हणजे गोदावरी मातेच्या किनाऱ्यावर दोन्ही साईडला हे वृक्षारोपण जास्तीत जास्त व्हावं किंवा नंदिनी असेल, कपिला असेल, अशा ज्या नद्या आहेत शहरातल्या त्याच्या किनाऱ्यावरती करावे। त्यासोबत महापालिकेचे जे हरित क्षेत्र आहेत ज्या ठिकाणी आपल्याला झाडं लावण्यास परवानगी आहे अशा पद्धतीचे हे वृक्षारोपण होणार आहे। एकूणच आपण बघतोय का या ठिकाणी जे आहे ते पहिल्या टप्प्यातील वृक्ष दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे आणि देशी प्रजातीचे हे जे सगळे वृक्ष आहे हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहे आणि शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये खरं तर हे लागवड जी आहे ती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारपासून वृक्षांची लागवड ही करण्यात येणार आहे। एकीकडे तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड चा निर्णय अद्याप बाकी असताना दुसरीकडे जर बघितलं तर हे मोठ्या प्रमाणात वृक्षांची जी लागवड आहे ती नाशिकमध्ये होणार आहे। खरं तर याचा नाशिककरांना देखील मोठा जो फायदा आहे तो होताना आपल्याला बघायला मिळणार आहे। खरं तर नाशिकला एक ग्रीन बेल्ट तयार करण्यासाठी खरं तर प्रशासन जे आहे ते पुढे सरसावल्याचं या माध्यमातून आपल्याला दिसून येतंय। लागवी अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।